सर्वांना जय जय महाराष्ट्र. 23 तारखेला माननीय आयुक्त सो यांनी बजेट अर्थसंकल्प महासभेमध्ये मांडला. 23 तारखेला अर्थसंकल्प मांडला तो 6,221 कोटीचा. कुठलीही आर्थिक दरवाढ करवाढ नसताना आणि प्रचंड प्रमाणात तूट, कुठलंही नवीन नियोजन नाही, कुठल्याही कामाचं नियोजन नाही. जी जुनी कामं आहेत, मोठमोठे प्रोजेक्ट, त्यांचं नियोजन कसं करायचं त्याचं नियोजन नाही. आणि बॉन्ड सिस्टम, बॉन्ड पद्धत आणलेली आहे. आणि ह्या बॉन्ड सिस्टम, बॉन्ड पद्धत हे कोणासाठी, तर मोठे बहुउद्देशीय प्रकल्प करणाऱ्या लोकांसाठी. परंतु मूलभूत सोयीसुविधा, रस्ते, दिव्याबत्ती, आरोग्य, साफसफाई, शाळा केंद्रे, आरोग्य केंद्रे, हॉस्पिटले, दवा, औषधे, उपकरणे, आरोग्य उपकरणे, अत्यावश्यक सोयीसुविधा ह्या करण्याबाबत माननीय आयुक्त याने जे काही संकल्पना मांडली असेल ती मला तरी विस्तृतपणे दिसून आलेली नाही. आणि मुख्य म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे ऐन तोंडावर पावसाळा आला तर तात्काळ उपाययोजना करण्याचं आर्थिक तरतुदी, म्हणजे भांडवली खर्च आणि महसुली खर्च हा 2 प्रकारचा बजेटी तरतुदी असते. भांडवली खर्च आणि महसुली खर्च म्हणजे मोठा विकास प्रकल्पांचा, अंतर्गत प्रकल्पांचा. आणि भांडवली खर्च म्हणजे प्रभाग समितीने जे तात्काळ जे काही कामं केली तर त्यांचा जो खर्च असतो. तर हा जो बजेट आहे 6,221 कोटीचा जो काही सादर करण्यात आलेला आहे तो केवळ बहुउद्देशीय प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून केलेला आहे आणि मोठ्या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून केलेला आहे. केवळ मूलभूत गरजेच्या सोयीसुविधाबाबत हा बिलकुल अर्थसंकल्प नाही आहे. हे माझं स्पष्ट विश्लेषण आहे. आणि कर्मचाऱ्यांचे ध्येय धोरणं, आर्थिक ध्येय धोरणाबाबत देण्याचं काही तरतुदी नाही आहे. त्यामुळे ह्या अर्थसंकल्पाविषयी मी अतिरिक्त आयुक्त 2 यांच्याशी गेलो होतो, पण आता महासभा असल्यामुळे चर्चा नाही करता आली. परंतु ते म्हणाले की आम्ही कर्मचाऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात थकीत देणी 7व्या वेतनाचा 3रा हप्ता देतो आहे असं मला निक्षून सांगितलं. त्यामुळे मी साहेबांचे आभार मानले आणि मी आनंदी आहे की कुठेतरी जे आंदोलने करतो त्याला कुठे पॉझिटिव्ह रिझल्ट प्रशासनाकडून मिळत आहे. दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचा ठराव मी कारणी लावला. दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचा थकीत 10 वर्षाचा ठराव आत्मधनाचा इशारा दिल्यानंतर कारणी लागला. आणि थकीत देण्याबाबतचे जे काही आंदोलनं करतो, उपोषणे, अर्धनग्न उपोषणे, इशारा, बैठकीचं आंदोलन, महानगरपालिकेच्या दालनासमोर, अर्धनग्न आंदोलनाच्या दालनासमोर, संपाचा इशारा, आत्मदानाचा इशारा. त्यामुळे प्रशासनाने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन, स्टेम प्राधिकरण युनियन, महाराष्ट्र एस टी महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन आणि परिवर्तन कामगार सेना असंघटित कामगार युनियन वतीने ज्या काही मागण्या केल्या आहेत त्या मागण्या प्रथमतः थकीत देणीबाबतच्या 10-20-30चा फरक जो देणे आहे त्याच्यावर आणि 3रा हप्ता आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाचे मी आभार मानतो ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या धोरणाचा विचार केला. आता दुसरी गोष्ट, घनकचरा विभागामध्ये जो बजबजपुरी 1000 कोटी रुपये दरवर्षी खर्च होत आहेत, खत कारखाने केले जात आहेत, घनकचरा ठेकेदार कचऱ्याचं नियोजन करत नाही, गटारे साफ न करता, नाले न साफ करता, आरोग्य घनकचरा विभागातून खोटी देयकं काढले जातात. माजी महापौर, खासदार हे ठेकेदार आहेत घनकचरा विभागात. विधान परिषदेतील एक आमदार प्रसाद लाड ठेकेदार आहेत. त्यामुळे ह्यांच्या ज्या क्रिस्टल कंपन्या आहेत आणि ओम दिगंबर साई संस्था कन्स्ट्रक्शन कंपन्या ज्या आहेत, या कंपन्या महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात ठेकेदारी काम करत असताना ठेकेदार लोकांना वेतन देत. त्यामुळे ठेकेदार
वेतन न दिल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी संतप्त आहे आणि सातत्याने गेटवर आंदोलन करतो, मागणी करतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांच्याकडे मी धोरण मांडलं. त्यांनी तात्काळ 5 कायदे केले आणि त्याची अंमलबजावणी पुणे महानगरपालिकेने केली, तसेच ठाणे महानगरपालिकेने करावी. एवढे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.